कुठल्याही युद्धामध्ये सेनापतीच्या मागे मोठं सैन्य असावं लागतं, तरच तो ते युद्ध लढू शकतो आणि जिंकू शकतो। राजकारण हे देखील युद्धाप्रमाणेच आहे आणि राजकारणामध्ये सेनापतीचं सैन्य म्हणजे त्यांचा सर्वसामान्य कार्यकर्ता। आता कार्यकर्त्यांसाठी म्हणजेच असे कार्यकर्ते असतील तर या कार्यकर्त्यांसाठी नेत्यांना काहीही करायची त्यांची तयारी असते। असाच काहीसा प्रकार माळशिरसमध्ये पाहायला मिळाला, कारण जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये मोठा राडा पाहायला मिळालेला होता माळशिरसमध्ये आणि एका कार्यकर्त्याला पोलिसांनी मारहाण केली। त्यामुळे राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे नेते हे चांगलेच आक्रमक बनलेले होते। त्यामध्ये खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि आमदार उत्तम जानकर यांनी आपल्या कार्यकर्त्यासाठी थेट पोलीस स्टेशनच्या बाहेर ठिय्या आंदोलन केलंय आणि संबंधित पोलिसाला अर्थातच कार्यकर्त्याला मारहाण करणाऱ्या पोलिसाला निलंबित करण्यात यावं किंवा त्याची बदली करावी अशी मागणी करत हे दोन्ही नेते चांगलेच आक्रमक बनलेले होते। नेमकं काय घडलं माळशिरसमध्ये पाहूयात। माळशिरस तालुक्यात भाजपचे राम सातपुते विरुद्ध खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि आमदार उत्तम जानकर असा सामना जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतही रंगला। त्यामुळे माळशिरस तालुक्यातील अनेक ठिकाणच्या लढती हाय व्होल्टेज झाल्यात। काही ठिकाणी तर थेट सातपुते, मोहिते पाटील आणि जानकर यांच्या घरातीलच उमेदवार असल्यानं निवडणुकीत मोठी रंगत आली। मात्र त्याच वेळी मतदाना दिवशी कार्यकर्त्यांची धावपळ, पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झालेली तुतुमैमय रात्री उशिरापर्यंत चांगली चर्चेत राहिली। निलेश टोपे नावाच्या कार्यकर्त्याला मारहाण झाली, त्यामुळे आमदार उत्तम जानकर आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील वेळापूर ठाण्याच्या पायरीवर थेट आंदोलनालाच बसले। माझ्या आईला मतदानासाठी घेऊन येत असताना मला जे इथले गोसावी साहेब आहेत त्यांनी पाठीमागून मारहाण केली। तेव्हा त्यांना मी विचारले, बाबा माझ्यावर मारहाणीचं कारण काय, मी काय चूक केली? तर त्यांनी मला काहीही सांगितलं नाही आहे। डायरेक्ट त्यांनी मला मारहाण केली। डायरेक्ट म्हणले काठी घ्या रे, याला बघूया। आणि मी तिथून नंतर निघून गेलो, घरी गेलो। आई तरी मला विचारलं, तू काय चूक केली का? बाबा माझी काहीच चूक नाही। मी साहेबांना विचार। आई माझी विचारली, बाबा माझ्या मुलानं काय केलंय? तरी आईला सुद्धा या माणसानं उत्तर दिलं नाहीये। पोलिसांकडून थेट कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत संबंधित पोलीस अधिकाऱ्यांचं तात्काळ निलंबन करा अथवा बदली करा अशी मागणी करण्यात आली आहे। आमदार उत्तम जानकर यांनी या प्रकरणी भाजपवर निशाणा साधलाय। भारतीय जनता पार्टीला कार्यकर्ते नाही। या तालुक्यामध्ये आज जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी मतदान होतं। यामध्ये मटका गुटखा दारूवाले सगळे गुन्हेगार तडीपार या लोकांना कुणालाही त्यांनी या मतदानाच्या प्रक्रियेपासून बाजूला केलं नाही। सगळे गुन्हेगार वापरले, पैसे पोलीस गाड्यामधून वाटले आणि सगळ्या प्रकारे दोन्ही पोलीस स्टेशनचे नातेपुते आणि या ठिकाणचे हे दोन्ही अधिकारी अशा पद्धतीने वागले, त्यांच्या विरोधामध्ये कारवाई होणार। पोलिसांकडून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी केला। मतदान केंद्रावर भाजपचे कार्यकर्ते 100 मीटरच्या आत असल्याचं सांगत मोहिते पाटलांनी आक्षेप घेतला। तसंच माजी आमदार राम सातपुते यांच्यावरही त्यांनी जोरदार हल्ला चढवलाय। त्यामध्ये विशेषतः वेळापूर आणि नातेपुते हे दोन पोलीस स्टेशन्स आणि इथले प्रभारी, ह्या प्रभाऱ्यांना चालवायचं काम 2 नंबर धंदेवाले या तालुक्यातले करतात आणि त्या 2 नंबर 2 वाल्यांना इथं आश्रय संरक्षण कुणाचं आहे तर ते माझ्या आमदाराचं संरक्षण आहे। आम्ही SP-ना विनंती केली दोघांनी, आमदार साहेबांनी आणि त्यांनी 100% आश्वासन दिलेलं आहे। त्यांच्याकडे तसं रिपोर्टिंग झालेलं आहे की यांचा कारभार कसा चाललेला आहे आणि 2 दिवसामध्ये DYSPचा रिपोर्ट गेल्या हे ॲक्शन घेत आहेत। मोहिते पाटील आणि जानकर यांच्या आंदोलनानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके यांनी या प्रकरणाची चौकशी करून वरिष्ठांकडे अहवाल देणार असल्याचं सांगितलंय। वेळापूरमधला एक रहिवासी आहे, त्याने आज एक तक्रार अर्ज दिलेला आहे की वेळापूर पोलीस स्टेशनचे API गोसावी यांनी धक्काबुक्की केली, मारहाण केली। या संदर्भात त्याने आमदार महोदय आणि खासदार साहेब आणि इथले काही लोक आले होते, तर ते निवेदन प्राप्त झालेलं आहे मला। ते निवेदन मी चौकशी करून त्याबाबतचा अहवाल आमच्या वरिष्ठ SP साहेबांना सादर करणार आहे। त्यानंतर पुढील कारवाई त्यावर केली जाईल। कुठल्याही निवडणुकीत नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरूच असतात, पण माळशिरसमधील जिल्हा परिषद निवडणुकीत आमदार आणि खासदारांनी माजी आमदारावर आरोप करत पोलिसांविरोधात केलेल्या आंदोलनाची सोलापूर जिल्ह्यात चांगली चर्चा रंगली। संकेत कुलकर्णी, NDTV मराठी, माळशिरस, पंढरपूर।